अमावस्याच्या दिवशी आपण ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूजनिंग करतो. रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. पाण्याच्या ग्लासवर आपण रेकीची चिन्ह काढलेली आहे. नेहमीप्रमाणे ऑरा क्लिनिंग करण्यापेक्षा आज आपण थोडंसं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की पूर्ण आपल्या चक्रावर लक्ष घेऊन यायचं आहे. आपलं सेशन झाल्यानंतर सगळ्यांनी मीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि मीठ घेऊन आपल्या स्वतःच्या चक्रावरनं फिरवायचं आहे. सगळ्या चक्रांवरनं फिरवायचं आहे. इथे एकदा फिरवलं क्लॉकवाईज, इथे एकदा, इथे मीठ घेऊन फिरवायचं. आणि आपण जी होपोनोपोनो प्रार्थना म्हणतोय रोज, ती होपोनोपोनो प्रार्थना हातामध्ये मीठ घेऊन तुम्ही फिरवणार आहात. म्हणजे इंग्लिशमध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही प्रार्थना प्रत्येक चक्रावर आज अमावस्याची म्हणून मग तुम्ही ते मीठ आहे ते बेसिनमध्ये नळ सुरू करून मग ते सोडून द्यायचं. तर हे प्रत्येक चक्रावर करायचं आहे. 7ही चक्रांवर तुम्ही इथे असं एकदा फिरवून पण म्हणू शकता, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मीठ हातामध्ये तुमच्या असेल, मग इथे आणि इथे. तर ही क्रिया आज आपलं ध्यान झाल्यानंतर तुम्ही करायचे. आत्ता आपण रेकीद्वारे आपण ऑरा क्लिनिंग कसं करताय ते बघूया. रेकीची चिन्ह आपण पाण्याच्या ग्लासवर काढलेली. आता काय करायचंय, आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. ऑरा क्लिनिंग आपण आधी करणार आहोत. ऑरा क्लिनिंगसाठी आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून थोडेसे लांब घ्यायचे. थोडे लांब घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल की इथे एक फोर्स आहे. तुमच्या दोन्ही हातांमध्ये जो फोर्स आहे, तो फोर्स तुम्ही अप्लाय करणार आहे तुमच्या चक्रांवर. त्याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर सहस्त्रहार चक्र घ्यायचं आहे. आता सहस्त्रहार चक्र आहे टाळूच्या मध्यस्थानी थोडंसं वरती. कुठेही या क्रियेमध्ये तुम्ही टच नाही करणार आहे. तुमच्या शरीराला तुम्ही कुठेही टच करणार नाही आहे. अगदी सावकाश तुमचे दोन्ही हात हळूहळू तुम्ही एकेका चक्रावरनं आणणार आहे. आणि कल्पना करायची आहे तुमचं सहस्त्रहार चक्र. बघा तुमचा ऑरा आहे, कुठेतरी तुम्हाला लक्षात येतोय की तुमचा इथे ऑरा आहे, सूक्ष्म शरीर आहे. त्याच्यावरची नकारात्मक ऊर्जा तुम्ही दूर करत आहात. सहस्त्रहार चक्रापासून आपण सुरू केलेलं आहे. दोन्ही हात सावकाश तुमच्या सहस्त्रहार चक्रावरनं आज्ञा चक्रावर घेऊन या. बघा आज्ञा चक्र इंट्युशनशी संबंधित, त्याचबरोबर पवित्र आत्मा, भविष्यातल्या विविध घटना याच्याशी संबंधित. तिथला आपण त्या चक्राला स्वच्छ करत आहोत रेकीद्वारे. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हातांमधनं होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. अगदी सावकाश दोन्ही हात आपले आज्ञा चक्रावरनं सावकाश विशुद्ध चक्राकडे घेऊन या. हातामधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. सावकाश तुमच्या विशुद्ध चक्रावर दोन्ही हात घेऊन या. विशुद्ध चक्र बघा, ह्या चक्रावर असलेली नकारात्मक ऊर्जा आपण रेकीद्वारे काढून टाकत आहोत. अगदी सावकाश आपले दोन्ही हात, कल्पना करा विशुद्ध चक्रामधनं नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आता सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर घेऊन या. शिवशक्तीचं स्थान असलेले अनाहत चक्र. बघा आपलं सक्षम हृदय, त्याच्यामध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत. वायुतत्वाद्वारे जर तिथे काही नकारात्मक ऊर्जा साठली असेल तर ती आपण काढून टाकत आहोत रेकीद्वारे. आता सावकाश मणिपूर चक्रावर हात घेऊन या. आपला अन्नमय कोश, अन्नमय कोशामध्ये कुठे नकारात्मक ऊर्जा असेल, कल्पना करा. आपले इंटेस्टाईन, सगळे सूक्ष्म अवयव, सगळ्यांमधली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत. स्वच्छ करत आहोत आपण प्रत्येक अवयव रेकीद्वारे.
अगदी सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रासमोर घेऊन या. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र बघा, इथले जे सूक्ष्म अवयव आहे जलतत्वाद्वारे आपण त्यांना धुवून टाकत आहोत. सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे. अगदी सावकाश मूलाधार चक्रासमोर दोन्ही हात घेऊन या. पृथ्वी तत्वामध्ये जर कुठे अडथळे असतील तर ते आपण काढून टाकत आहोत. कुठे नकारात्मक ऊर्जांचा आपल्याला त्रास होत असेल तर तो आपण काढून टाकत आहोत या मूलाधार चक्रामधून. आणि सावकाश आपले दोन्ही हात आपण जिथे बसलेलो आहोत तिथे जमिनीवर दोन्ही हात आपले असे लावायचे आहेत खाली. आता नकारात्मक ऊर्जा येते ती फक्त समोरच्या बाजूनीच नाही तर शरीराच्या सगळ्या बाजूनी आपण ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो. म्हणून परत दोन्ही हात आपले ह्या साईडनी घ्या, डाव्या बाजूने. आता डाव्या बाजूने घेऊन परत कल्पना करा सहस्त्रहार चक्रामधनं आपण नकारात्मक ऊर्जा काढत आहोत. अगदी सावकाश आपले दोन्ही हात घेऊन यायचे आहेत. डाव्या बाजूनी बघा प्रत्येक चक्र आणि त्या चक्रामध्ये नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत. ही नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपण काढून टाकतो आपल्याला खूप फ्रेश वाटतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप छान वाटतं. अगदी सावकाश आपले दोन्ही हात डाव्या बाजूने खाली टेकवायचे. सावकाश घेऊन या. डोळे बंद करून जेव्हा तुम्ही हे नकारात्मक ऊर्जा काढत असता तेव्हा तुम्हाला जाणवतं की प्रत्येक चक्रावर वेगळं काम होतंय. डाव्या बाजूने हात टेकवायचे. पाठीमागे आपण हात घेऊ शकत नाही म्हणून कल्पना करायची की आपल्या दोन्ही हातांसमोर आपल्या पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बंद डोळ्यांमधनं बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करा आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूने आपण नकारात्मक ऊर्जा काढत आहोत. आपले सहस्त्रहार चक्र दोन्ही मेंदू कुठेही नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्ण आपण काढून टाकत आहोत. अगदी सावकाश आपल्या मानेवर बघा. मानेच्या इथून आपण नकारात्मक ऊर्जा काढतोय. पूर्ण पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा. अमावस्या पौर्णिमा या दिवशी आपण सहसा नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो. ऑरा क्लिनिंग आपण करतोय. अगदी सावकाश दोन्ही हात घेऊन या. सावकाश खाली टेकवायचे हात. उजव्या बाजूने दोन्ही हात घ्यायचे. सेम क्रिया आपण उजव्या बाजूने करत आहोत. नकारात्मक ऊर्जा आपल्या हातावर जी रेखी वाहते त्या रेखीकडे लक्ष द्या. सावकाश आपले दोन्ही हात उजव्या बाजूला टेकवायचे. रेकीस्तर एक झालेल्यांनी काय करायचे, डाव्या बाजूने ओम काढत यायचे. रेकीस्तर एक झालेल्यांनी सहसा सगळ्यांचं रेकीस्तर 2 झालेले आहेत. त्यांनी काय करायचंय, सेहेकी चिन्ह डावीकडनं सुरू करून पूर्ण अर्धचंद्राकृती सेमी सर्क्युलर मध्ये इकडनं इकडे काढत यायचे. म्हणजे असं काढणार आहे तुम्ही. एकदा काढायचं, तीनदा म्हणा सेहेकी सेहेकी सेहेकी. काढत या असं सेहेकी चिन्ह. सेहेकी सेहेकी
सेहेकी सेहेकी सेहेकी. बघा, नकारात्मक ऊर्जा जेव्हा येतात, रेकी जे सातत्याने करतात त्यांना नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत नाही. सातत्याने रेकीचं ध्यान करणं खूप गरजेचं आहे. हे आपण केलेलं आहे ऑरा क्लिनिंग. आता ऑरा लूजनिंग कसं करायचं? तर ऑरा लूजनिंग म्हणजे कापूस पिंजण्याप्रमाणे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. आपल्या चक्रांमध्ये काही ब्लॉकेजेस असतात तर ते निघून जाण्यासाठी काय करायचे? ऑरा लूजनिंग आपण करणार आहे. आधी आपण ऑरा क्लिनिंग केले, आता ऑरा लूजनिंग. काही ठिकाणी आपल्याला माहिती असतं की जसं आपल्या विचारांची गर्दी खूप होऊन जाते, तर त्यांना मोकळं करायचं. म्हणजे काही वेळेस खूप विचार करणं पण आपल्याला गरजेचं नसतं. तर इथे तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे ऑरा लूजनिंग. कापूस ज्याप्रमाणे पिंजतो, कल्पना करा की तुमचं ते चक्र आहे आणि त्या चक्राला तुम्ही मोकळं करत आहात. सहस्त्रहार चक्र झाल्यानंतर तुमच्या आज्ञाचक्रावर या. बघा, आज्ञाचक्रावर तुम्हाला लक्षात येईल आपल्या गुरूंप्रती आपली जर श्रद्धा कमी झाली असेल, आपले आध्यात्मिक गुरु, कुठे आपल्या मनामध्ये शंका आल्या असतील आणि ते तिथे आपण त्याला हलकेपणा देतोय. ज्याप्रमाणे कापूस पिंजतो त्याप्रमाणे करायचे. आता आपल्या विशुद्ध चक्रावर यायचे. विशुद्ध चक्र इथे आपण बघा, इथे आपण मोकळं करतोय विशुद्ध चक्र. याला म्हणतो आपण ऑरा लूजनिंग. दर अमावस्या पौर्णिमेला शनिवारी हे ऑरा करायचंच आहे. ऑरा क्लिनिंग अँड ऑरा लूजनिंग. एक एक चक्र घेऊन या. आपल्या बरोबर अनाहत चक्रावर तुम्हाला जाणवेल की इथे खूप जडपणा असतो, आपण खूप टेन्शन घेतो काही वेळेस वगैरे. तर हे रेकीद्वारे आपण सगळं मोकळं करतोय. आता अनाहत चक्र झाल्यानंतर तुमच्या मणिपूर चक्रावर या. मणिपूर चक्रावर करायचंय. सेम हीच क्रिया करायची. कापूस ज्याप्रमाणे पिंजतो त्याप्रमाणेच करायचंय. मणिपूर चक्रावर करा. मग स्वाधिष्ठान चक्रावर. स्वाधिष्ठान चक्रावर आपण म्हणू शकतो की विजातीय घटक जे बाहेर पडायला पाहिजे ते पडत नाही, तर तिथे तुम्ही काय करू शकता? ऑरा लूजनिंग. मग मूलाधार चक्र, मग तिथे पण करायचंय ऑरा लूजनिंग. मूलाधार चक्र जेव्हा सातत्याने नकारात्मक विचार येत असतात तेव्हा तिथे ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूजनिंग करणं खूप गरजेचं आहे. नमस्कार करायचा वैश्विक शक्तीला, शिवशक्तीला मनापासून. हे आहे ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूजनिंग. आत्ताच तुम्हाला हलकेपणा जाणवायला लागला असेल. आत्ता आपल्याला असं खूप हलकं वाटतं जेव्हा आपण ऑरा क्लिनिंग करतो आणि ऑरा लूजनिंग करतो. जाणवतोय का फरक? जाणवतोय ताई. निगेटिव्हिटीचे ते हे पण जाणवले हातामध्ये, व्हायब्रेशन असं व निघतंय असं. हां, म्हणजे रेकी ही अशी शक्ती आहे की जी तुम्हाला भरभरून ब्लेसिंग देते. रेकी कधी कोणाचं वाईट करत नाही, एक तुम्ही लक्षात घ्या. रेकी ही दुसऱ्यांसाठी तर चांगली आहेच, ते आपल्यासाठी खूप चांगली आहे. जी व्यक्ती रेकी सातत्याने रेकीचं ध्यान करतात, रेकी त्यांच्या घरामध्येच रेकी भरभरून वाहत असते. म्हणून सातत्याने रेकीचं ध्यान करणं खूप आवश्यक आहे. आणि ऑरा क्लिनिंग, ऑरा लूजनिंग रेकीद्वारे आपण केलं. आत्ताच तुम्ही बघितलं की आपण पाणी चार्ज केल्यावर किती छान व्हायब्रेशन्स आले पाण्याच्या ग्लासला. तर मी नेहमी पाण्याच्या ग्लासवर तुम्ही पिताना जे चांगले ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी तुमच्या आज्ञाचक्रामधनं त्याच्यात सिम्बॉल गेलेच पाहिजे तुमच्या पाण्याच्या ग्लासवर. आणि ऑरा क्लिनिंग करायचं, ऑरा लूजनिंग करायचं नेहमी. रोज सकाळी जेव्हा आपण रेकी घेऊन बाहेर जातो, दिवसभर आपण फ्रेश राहतो. आत्ता थंडीमुळे आपण घेऊ शकत नाहीये, नाही तर आपलं ब्रह्ममुहूर्त रेकी ध्यान असतं.
ते पण आपलं लवकरच सुरू होईल. पण त्या अगोदर ह्या सगळ्या प्रॅक्टिस सगळ्यांनी करत जा. हे रोज खूप करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच टू एव्हरीवन.